बातमी चिपळूणमधून आहे। परशुराम घाटाच्या पायथ्याशी असणारा सवत्सडा धबधबा हा प्रवाहित झालाय आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर यांनी। जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यामुळे धबधबे जे आहेत हे प्रवाहित झालेले आहेत। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय की ही सवत्सड्याची दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पर्जन्य झाल्यामुळे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने धबधब्याला पाणी आलेलं आपण पाहू शकतोय। आजपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी पाहायला मिळतंय आणि विशेष आकर्षण ठरणारा हा धबधबा आहे। ते सध्या पहिल्याच पावसामध्ये दिसतोय आणि धबधब्याचा आनंद घेतोय। खूप मस्त वाटतंय। सवत्सडा हा भरपूर चिपळूणकरांसाठी एक चांगलाच प्लेस आहे। फिरण्यासाठी देखील पाणी देखील खूप जोरदार पडतोय वरून, त्यामुळे आपण सांभाळून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, कारण पाणी एवढं जोरात आहे की पुढे जाता येत नाही पाण्यापर्यंत। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला आणि यामुळे धबधबा हा प्रवाहित झाला। चिपळूणचे स्थानिक लोक जे आहेत याच्याबरोबर पर्यटक देखील या ठिकाणी भेट देत असतात। सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे, यामुळे धबधब्याचं रूप जे आहे हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे, यामुळे सगळ्याच ठिकाणचे धबधबे आजपासून खुले झालेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धबधब्यातून वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण।